फोटो काढा, नारळ काढा. आम्ही काय भीक मागत नाही. काय नाही. भाऊ आहे आपला. अरे तुला माहिती मी हरिद्वारला काम करते. मी आले मी साबुदाणा वडे घ्यायला. ओ कैटरर शादी को जाने का है, उधर दूल्हा दुल्हन खाना पब्लिक आ रहा है हमको, हम भीख मांगते हैं। कभी देखा तुमको क्या साहब? फ्री में शॉर्टवर, फ्री में शॉर्टवर, फ्री में शॉर्टवर खोटी होती हमारे क्यों मर जाएंगे भाऊ? रे भाऊ तिकडे तर पाया पडतो रे भाऊ. पहिल्यांदा चालू मी दर्शनाला. कुठले शेंडी भांडारचा आहे. हा शिर्डीतील घडलेल्या दुहेरी हत्याकांडानंतर पोलीस प्रशासनासह सर्वच प्रशासन ॲक्शन मोडवर आले असून दररोज गुन्हेगारी प्रवृत्ती, अवैध व्यवसाय तसेच भिक्षाकरी लोकांना मंदिर परिसर तसेच 200 रूम बसस्थानक परिसरातून उचलत कारवाई करण्यात येत असल्याने बजबज पुरी झालेल्या शिर्डीने अनेक वर्षांनंतर मोकळा श्वास घेतल्याचे चित्र आहे. आज भल्या सकाळी अचानक शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रणजित गलांडे, श्री साईबाबा संस्थान मंदिर सुरक्षा प्रमुख रोहिदास माळी यांनी भल्या सकाळी साध्या वेशात ताफा घेऊन दाखल होत चावडी परिसर, द्वारकामाई, 16 गुंठे, साई कॉम्प्लेक्स, 200 रूम बसस्थानक परिसर तसेच इतर भागातून चित्रविचित्र कपडे घालून भाविकांना मागे लागत पैसे आणि खाण्याच्या वस्तूंची मागणी करणाऱ्या तब्बल 80 भिक्षकरी महिला पुरुषांना ताब्यात घेत विविध रिक्षांमधून गोळा करत बसद्वारे शिर्डी पोलीस स्टेशनला नेण्यात आले असून या सर्वांना जेवण देऊन आरोग्य तपासणी करत कोर्टाच्या परवानगीने भिक्षकरी सुधारगृहात रवानगी करण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांनी सांगितले. मात्र या भिक्षकरी लोकांमध्ये शिर्डीतील लोकांनी त्यांच्या वागणुकीनुसार मिश्किल नावे ठेवलेली काही अवलिया भिक्षकरी सुद्धा आढळून आलेत. त्यात दारू पिऊन गाणे गात फिरणारी राणू मंडल, तर कर्णकर्कश शिट्ट्या वाजवत अचानक जमिनीवर लोटांगण घेत कोलांटी उडी मारणारा गुल्ल्या, दिवसा दारू पिऊन भाईगिरी करत कुठेही झोपून जाणारी चोपडी यासह बिगारी काम करणारे सुद्धा काहींना आपली व्यथा मांडताना दिसून आले. तर त्यात काही भल्या सकाळी फूल झिंगून आपले निर्दोषत्व सिद्ध करण्याचा प्रयत्न करत होते. अचानक झालेल्या कारवाईने अनेक जण मानसिक धक्क्यात असताना, चेहरे उतरून बसलेले असताना मात्र एक तज्ज्ञ भिक्षकरी इतक्या टेन्शनच्या प्रसंगी निवांत पेपर वाचत बसल्याचे दिसून आले. तर काहींचे नातेवाईक पोलीस स्टेशनजवळ आपल्या नातेवाईकांना पकडल्याचे कळता सोडवण्यासाठी कागदपत्र घेऊन हजर होते.
घरदार आहे आम्हाला, राहत्याचे आम्ही. मला जर समजा मला बरं शर्ट फाडून टाकलं घालून द्या ना तर बस शांत तू आता. चांगलं मला तासकडे काम होतं आणि तासकडे चांगलं काम होतं मला. कामाला गाडी येऊच तर फक्त नाही 1 2 3 आणि 4 सगळ्यांना जिंकून बसायचं खोटी होती. रे भाऊ तिकडे पाया पडतो रे भाऊ मर तिकडे. तो काय म्हणणे रे? आओ कैटरर शादी को जाने का है, उधर दूल्हा दुल्हन खाना पब्लिक आ रहा है हमको, हम भीख मांगते नहीं. कभी देखा तुमको? क्या साहब फ्री में छोड़ो. हम सहकार्य करते, कैटरर्स का काम करते और इतने बड़े पति ले रहे थे 2-3 खाते सब लोग को खाना खिला देना हमको. काय को ऐसा फ्री में? देखो भाई तुमको अच्छा लगता है भाई साहब, क्या है जिंदा तो रहना चाहिए. शिट्टी वो चाबी लाइट गई तो वतन के रखवाले सदा शंकर क्या बोले ध्यान देकर काम करो. यहाँ क्या हो रहा है? मेरा दारू पी रहा हूँ मैं, क्या परेशान साहब. फोटो काढा, सारं काढा, आम्ही काय भीक मागत नाही काय नाही. भाऊ आहे आपला. अरे तुला माहिती मी हरिद्वारला काम करते. मी आले साबुदाणा वडे घ्यायला. मी रुपये नाही मागत कोणाला, मी खायला मागते माहिती आहे ना. आणि मग हा गुरुवार येतो वडे घेतले, वडे घेतले आणि चहा पेले आणि मी चालले ते रूमवर पाणी भरायला. उपास काय गुरुवार आज बाबाचा वार आणि मी वडे घेत होते. ज्ञानेश्वर भाऊनी वडे दिले मला. हा उपास एवढं पोराला फुल नंबर बाबा शपथ. आज शिर्डी पोलीस स्टेशन, शिर्डी नगर परिषद आणि साईबाबा संस्थान यांच्या संयुक्त विद्यमानाने भिक्षेकरी मोहीम सकाळी 7 वाजल्यापासून राबवण्यात आली आहे. त्यामध्ये 80 भिक्षेकरी आपण ताब्यात घेतले आहेत. त्यांची आत्ता त्यांना नाव नोंदणी चालू असून त्यांना आत्ता नाश्ता दिलेला आहे. त्यानंतर आपण त्यांची आरोग्य तपासणी करून त्यांना जेवण हे देऊन आपण न्यायालयात हजर करणार आहोत. आणि जे पुरुष आहेत त्यांना आपण विसापूर श्रीगोंदा येथे नेणार आहोत आणि ज्या महिला आहेत त्यांना आपण चेंबूर येथे हजर करणार आहोत. आत्ता भिक्षेकरी एकूण 80 भिक्षेकरी आपण ताब्यात घेतले आहेत. हे साईबाबाला जे भक्त येतात त्यांना अडवून भिक्षा मागतात, त्यामुळे आपण ती संयुक्त विद्यमानाने कारवाई करण्यात आली आहे. विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित अत्याधुनिक सुविधांसह नव्या स्वरूपात आत्मा मालिक हॉस्पिटल, शिर्डी कोपरगाव रोड, कोकमठाण तालुका कोपरगाव, जिल्हा अहिल्यानगर. प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना मान्यता प्राप्त रुग्णालय. मोफत उपचार व शस्त्रक्रिया, अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, बायपास सर्जरी, सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री, सर्व प्रकारचे फिजिओथेरपी मोफत. गरजू रुग्णांसाठी मोफत शिबिराची सुरुवात 1 डिसेंबर 2024 पासून ते 21 जून 2025 जागतिक योग दिनापर्यंत मोफत शिबिर चालणार आहे. तरी सर्व रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा. संपर्क क्रमांक 90 90 91 91 96 तसेच 7304 75 56 55. नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट. वैशिष्ट्ये: शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप, शाळा, बँक 5 मिनिटांच्या अंतरावर, ड्रेनेज व स्ट्रीट लाईट. प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर, साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर, MSAB पोल कनेक्शन, 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे. रहिवाशांसाठी अनुकूल. शिर्डी नांदुर्गे शिवरस्ता लगत, साई परिक्रमा मार्गालगत. प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता. तर त्वरा करा, आजच आपला प्लॉट बुक करा. बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल 99 21 21 95 61, श्री शुभम वेणुनाथ गोंदकर 97 67 06 66 85.